हो पण तुम्हाला कोणी सांगितलं 2900 दर जाहीर झाला म्हणून? अजून दर जाहीर व्हायचा बाकी आहे. कधी मंजूर करणार? ऊस वाळून गेल्यावर? हे बघा लवकरात लवकर दर जाहीर करण्याचा प्रयत्न चालू आहे. जास्तीत जास्त दर देण्यासाठी मीटिंग चालू आहे तिथं. 2900 दर म्हणजे लय जादा वाटला काय तुम्हाला? अहो तुम्हाला सांगितलं ना अजून दर जाहीर व्हायचा बाकी आहे. या 1-2 दिवसात आम्ही जाहीर करतो. खोटं बोलू नका संगीता. आम्हाला पक्की खबर आहे की 2900 रुपये तुम्ही दर जाहीर करणार आहे. एक मिनिट, अजून दर जाहीर झालेला नाही आणि संचालक मंडळी म्हणतात ना जास्तीत जास्त दर देणार म्हणून. राणा राजकारणी माणसावर विश्वास ठेवू नका. हे काय व्हायचं ते आत्ताच होऊन दे. काय करणार आहे तुम्ही? केल्यावर कळेल. सांगायचं नाही ना. हे बघा, तुमच्या संचालक मंडळाला माझी एक विनंती आहे की तुम्ही 35 दर जाहीर करावा. शेतकऱ्यांना त्याच्या महिन्याचा चीज मिळाला पाहिजे. आम्ही एक शेतकरी म्हणून बोलतोय. जर तुम्ही आम्हाला पाहिजे तो दर दिला नाही तर आम्ही गप्प बसणार नाही. धमक्या देऊन काय बी फायदा होणार नाही. जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न चालू आहे संचालक मंडळाचा. आत्ताच्या आत्ता दर जाहीर करायला पाहिजे. ते काही जमणार नाही बघा. आताच्या आता पाहिजे असेल तर 2900 रुपये द्यावे लागेल. नाही मग सांगायला लागले ना मीटिंग चालू आहेत. प्लीज आमचं ऐकून घ्या. जास्ती काही समज नाही. आत्ताच्या आता निकाल लावा. एक मिनिट थांबा. आपल्याला जे सांगायचं ते आपण सांगितलंय. यासनी जे सांगायचंय ते यांनी सांगितलंय. आधी दर जाहीर होऊ दे, मग आपण ठरवू. अहो पण कधी दर जाहीर करणार आहे? आम्हाला फक्त 2 दिवस द्या. ही धमकी नाही, खरं ते सांगायलोय. 2 दिवस. 2 दिवसात 3500 दर जाहीर झाला नाही तर तुम्ही आहे आणि आम्ही आहे. आणि हा, शेतकऱ्यांची ताकद आजमायला जाऊ नका. झेपणार नाही, कळलं काय? अहो सक्का भाऊ असून धमकी देऊन गेलं रांदा. हे काय आपल्याला बरोबर वाटलंय बघा. काय झालं? एवढे अर्जंट मध्ये बोलून घेतलं? बरकत भाऊजींचा फोन आला होता. काय चालू आहे? कुठं काय नाही. मग तुम्ही कारखान्यावर मोर्चा का घेऊन गेला होता? किंवा माझा नाईलाज होता. सवाल शेतकऱ्यांच्या रोजीरोटीचा आहे. अहो पण यामुळे सूरज भाऊजींना जास्तच वाईट वाटणार नाही का? आमचं भांडण सुरत संकट नाही, कारखान्यात संकट आहे. हो पण कारखाना सूरज भाऊजीच बघतात ना. आता त्यात मी तरी काय करू शकतोय? तुम्ही एकदा सूरज भाऊजींशी बोलून बघा. किंवाच बोलायला तयार नाही, मी तरी काय करणार? अहो पण अशाने प्रश्न सुटणार आहे का? हे त्याला कळायला पाहिजे. मला एकट्याला कळून काय फायदा आहे का? तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी चला, आपण त्यांना समजावूया. नाही नको, ती मला पुढची मीटिंग करायची. अहो थांबा, घरी येऊन बोलायला असं किती वेळ लागणार आहे? अहो तिकडे समजा शेतकरी जमले असतील आणि आजूबाजूची गावं बी आंदोलनात सामील व्हायलेत. अहो प्लीज, हे सगळं असं नका वाढवू तुम्ही. ह्या सगळ्यामुळे आपल्या घरावर कशाला परिणाम? फक्त आपल्या घराचा विचार करून चालणार नाही. या 1000 घरांचा विचार करायला लागतोय. हो पण अशी भांडणं करून प्रश्न सुटणार आहे का? बोलूनच प्रश्न सोडवावा लागेल ना. कोणी ऐकण्याच्या परिस्थितीत नाही आहे. हे बघा, तुम्ही सूरज भाऊजींशी तरी बोलायलाच हवं. मला आधी उशीर व्हायलाय, बघतो. अहो संध्याकाळी तरी तुम्ही सूरज भाऊजींशी बोलून घ्या. येतो. आता मलाच काहीतरी करायला हवं. रातच्याला कधी बी भाकऱ्यात चांगल्या बघा. डाळ भिजायला घातलीस ना? अवं गोदाक्का, आताच सांगितलं की मी डाळ भिजत घातल्या म्हणून. काय झालंय व गोदाक्का? तुमचं काहीतरी बिघडलंय काय? तब्येत बरी नाही काय तुमची? नाही, बरी आहे.
अहो मग असं चित्त नसल्यासारखं का करायलायसा? म्हणजे नक्कीच काहीतरी बिघडलंय बघा गोदाक्का. अगं त्या कारखान्याचा प्रश्न काय मिटना झालाय बघ. बाहेरच्यांच्यासाठी घरात वादावादी सुरू झाल्या. ही दोघं भाऊ बी काय बोलना झाल्यात एकमेकासंग. मला काय सुधरणा झालंय बघ. अहो काय नाही गोदाक्का, असं होत असते कधी कधी. एकमेकांनी एकमेकांचं पटत नसते बघा कवा कवा. ते माहित आहे ग, पण आता जरा जादाच झाल्यासारखं वाटत नाही? किती झालं तरी भाऊ आहेत ती, वैरी नाहीत एकमेकाचं. त्याच्यातला तिडा कवा सुटायचा? ही समधी तुमचीच कृपा की हो गोदाक्का. नाही, आधी 2 भावांमध्ये डावं उजवं केलं आणि आता मायेचा पुळका आलाय व्हय तुम्हासनी. नाही, गोदाकानी डावं उजवं कधीच केलं नाही बघा. ए तू गप्प बसा राधे, तुला काय कळतं यातलं? आणि काय ग, तुझं घरातल्या कामांकडे लक्ष असतं का दुसऱ्यांच्या घरातल्या भानगडीकडे लक्ष असतं? काम कर तुझी तुझी. म्हातारी विचारात पडल्या म्हणजे खरंच आता 2 भावात रान पेटणार. आपण नुसतं वारा घालत राहायचं, वनवा पेटस्तवर. काहीतरी तोडगा निघायलाच पाहिजे, नाहीतर घर तुटल. आता अंजलीलाच काहीतरी करायला सांगायला पाहिजे, त्याशिवाय नाही सुटणार हे कोड. सूरज भाऊजी आत येऊ. वहिनी हो, या की. काय काम होतं काय? नाही राहू दे, असू दे. हो, तुम्हा दोघा भावांमध्ये आता जे सुरू आहे ते बरोबर आहे का? आपण एका घरात राहतो आणि हे सगळं जर का आबांना कळलं तर काय वाटेल त्यांना? आबांचं जाऊ दे, तुम्हाला हे सगळं पटतंय का? नाही वहिनी, अहो मला बी नाही पटत आहे. पण आता मी तरी काय करू? बोला. तुम्ही दोघांनी एकमेकांच्या समोर बसून बोललं पाहिजे. तुम्ही बोललाच नाही तर हा प्रश्न कसा सुटणार आहे? हे बघा वहिनी, माझी तयारी होती, पण राणा माझ्यावर विश्वासच ठेवायला तयार नाही. मला सांगा, हे तुमच्या दोघांचं वैयक्तिक भांडण आहे का? नाही. अहो पण राणा तर तसं करायला लागलाय बघा. अहो कारखान्याला जी गोष्ट जमणारच नाही ती करायला सांगायला लागलाय. जसं तुम्हाला हे वाटतंय ना तसंच यांनाही वाटतंय. तुम्हाला कारखान्याची बाजू सोडता येणार नाही आणि यांना शेतकऱ्यांची. मग माझा मी नाही इलाज आहे वहिनी. अहो त्याला सांगून पटणारच नसेल तर काय बोलू मी? हे बघा भाऊजी, ह्या सगळ्याचं मूळ आहे ऊसदर. शेतकरी जितका ऊसदर मागतायत तितका देणं आपल्याला का शक्य नाही? अहो वहिनी, हे बघा, आपला कारखाना का लय मोठा नाहीये. आजूबाजूची 10-12 गाव आहेत नुसती. अहो यासनी पाहिजे तो दर आणि आपल्या कारखान्याचा खर्च याचा मेळच बसना झालाय. नाही मला माहिती आहे, सवाल 400-500 रुपयाचा आहे. अहो पण सगळं मिळून करोडोचा फरक पडतोय की. अहो 3500 रुपये दर कसा द्यायचा हो? पण काही कारखाने इतका दर देतात ना. अहो तेच तर वहिनी, आपला कारखाना काय तेवढा मोठा नाही हो. अहो बाकी कारखान्याचं उत्पन्न आपल्यापेक्षा लई जास्त आहे. मग आपल्या कारखान्याचं उत्पन्न वाढवायला काय हरकत आहे? ते कसं वाढवायचं तेच कळणं झालंय बघ. बरं ठीक आहे, पण ही गोष्ट किमान सगळ्यांना समजावून तरी सांगा. मी सांगायला गेलो होतो, राणादानी काय केलं बघितलं नव्हतं मी. आता मागचं सगळं विसरून जा भाऊजी. पुढे काय करायचं ते सांग. मी सांगते म्हणून एक करा. सांगा. आपल्याला हा ऊस दराचा प्रश्न जर का सोडवायचा असेल ना तर तुम्ही दोघांनी एकमेकांशी बोलायला हवं.
दोघांनी दोन दिशांना तोंड करून कसं चालेल? कुणीतरी पुढाकार घ्यायलाच हवा ना. अहो जाऊबाई, आमच्या ह्यांच्यावर आधी अविश्वास दावला. ह्यांच्या रेकॉर्डची चर्चा गावभर सुरू आहे. आम्हासनी एवढं वाईट वाटून सुद्धा आम्ही काही बी बोललो नाही. का? कारण ऊस दर, कारखाना या समध्या गडी माणसाच्या गोष्टी आहेत. आपण बायकांनी त्यात न पडल्यालाच बरं. आणि किती बी झालं तरी या बाहेरच्या गोष्टी आहेत, बाहेर राहिलेल्याच बऱ्या. नाही वहिनी, हा बाहेरचा विषय नाही, आपल्या घरचा विषय. दोन भावांमध्ये वाढत चाललेल्या दरीचा हा विषय. आणि हे असं सगळं चालू असताना मी गप्प कशी राहू? आणि मी राहणारही नाही. मी ह्यांच्याशी बोलून बघते. बघा बाई, नाही नाहीतर तुम्ही करायला जायचं एक आणि व्हायचं काय तर दुसरंच. नाही बहीण, तुम्ही काही काळजी करू नका. मी या दोन भावांमध्ये बोलणं घडवून आणणार म्हणजे आणणारच. गोदक्का, अंजलीबाई, अहो, हे काय तुम्ही आवरलं नाही अजून? अहो, आवरा की लवकर, सोडतो तुम्हाला. नाही, आज कॉलेजला सुट्टी आहे. का? असंच मला कंटाळा आलाय. मला माहित आहे तुम्हाला कधी अभ्यासाचा कंटाळा येत नाही. माझं काम आहे महत्वाचं. कराल मला मदत? अहो सांगा की, कधी तुम्हाला नाही म्हणलंय का? मी कालच रात्री सांगितलंय तुम्हाला. परत तो दिसाय सकाळ सकाळ नको. आणि मी तुम्हाला काल रातच्याला सांगितलं ना, सूरज संगत अजिबात बोलणार नाही. काय करायला, कसं वागायला त्याचं त्याला कळणार झालं. अहो, पण एकदा बोलून तर बघा त्यांच्याशी. त्यांचंही काहीतरी म्हणणं असेलच ना. नाही, त्याने जे केलंय ते चुकीचं केलंय. मी स्वतःहून त्या संगत बोलणार नाही. अहो अहो तुम्ही थांबा तरी. सूरज भाऊजी, तुम्ही प्लीज एकदा ह्यांच्याशी बोलून बघा ना. रानादालाच बोलायचं नाही तर मी तरी काय बोलणार बहिणी? आता जाता आता काय बोललं सगळं ऐकलंय मी. अहो नाही, रागाच्या भरात माणूस बोलून जातो कधीतरी. तुम्ही एवढं नका हे म्हणा. बघा बहिणी, बाकी काय बी सांगा, मी सगळं ऐकणार. हे एवढं सांगू नका बघ. अहो अंजली, राणा कुठं आहे? गेले. गेला? अगं मी न्याहारी घेऊन आलते की त्याच्यासाठी. सूरज, तेही गेले. असं कसं? आणि एवढ्या सकाळी सकाळी एवढी कसली कामं आल्यात? खाऊन तरी जायचं ना. यांना सूरज भाऊजींशी बोलायचं नव्हतं म्हणून हे बाहेर गेले. आणि सूरज भाऊजींचंही तसंच. ही दोघं जर अशी बाहेर गेली तर समोरासमोरून कशी बोलायची? मलाही तोच प्रश्न पडलाय. काय करायचं आणि कसं या दोघांना एकमेकांच्या समोर आणायचं? मला तर काय सुधारणाच झालंय बघ. कुठून ह्यो राग ह्या दोघांच्या मनात भरलाय कुणास ठाऊक. लहानपणापासून बघत आले. सूरजला जरा खर्चटलं तर राणा पळत यायचा. आणि राणाला काय झालेलं सूरजला सहन व्हायचं नाही बघ. मग हे आता असं का? हा चांगला उपाय दोघांना एकमेकांच्या समोर आणण्याचा. कसला? आता सरळ मार्गाने जमत नसेल तर आपल्यालाच वाकडा मार्ग धरायला हवा. चालेल ना? राणा आणि सूरज बोलणार असतील तर कसला बी चालेल. थांबा. हॅलो बरकत भाऊजी, एक काम होतं. काय आणले तुम्ही? हा, काय ठरलं होतं आपलं? गेल्या 5 वर्षाचं सगळं रेकॉर्ड मागितलं होतं. हे काय आणले? हे घ्या. चला की संदा. काय झालं? आणि जरा दमदर कुत्र मागे लागले बाय. तुम्ही जावा लवकर. अहो सनिदा चला लवकर. अरे कुठं जायचंय? अहो राणा दादाला शेतात काम करताना लागलंय. कसं आणि कुठे लागलं?
हे बघा मला त्यात डिटेल काय माहित नाही. अंजली वहिनी तुम्हाला फोन करत होत्या, तुमचा फोन बंद लागतोय. अहो ते नंतर बघा, चला तुम्ही, मी डॉक्टरला घेऊन येतो. चला अरे चला पण फोन तर- लवकर चला. राणादा आल्या चल चाल मी. अरे नाही जरा कामासाठी बाहेर चाललोय. काय राणादा, हे काय बरोबर नाही बघ. अरे वज्र केस झाल्यापासून तालीम फार्मात आली आहे आणि तूच गायब झालायस बघ. अरे वस्ता तुझ्या नावानं लय वरडाल्यात. काय मुद्दाम करायला वे बघतोस ना समज काय आणि कसं चाललंय. ते बी खरं आहे म्हणा. अरे नवी पोरं तालीमीत आले तर राणाची तालीम म्हणून, आणि तूच तालीमीत गायब पाहिजे बघ. कारखान्याचं काय ते एकदाचा कुठं क्लिअर होते, न चुकता येतो की तालमीत. अरे सगळेजण डोळ्यात जीवन तुझी वाट बघत असतात तालमीत. हा बरकत. अरे राणा किती रे तू? अरे मी इकडे तालीम जवळ आहे. अरे लवकर इकडे ये, लय मोठा राडा होणार आहे बघ. लवकर ये तू शेतात. का काय झालंय? अरे ते सनिदासनी हुडकं समजा गावकरी इकडे आल्यात. लय मोठी बाचाबाची होणार आहे बघ इथं. अरे पण सूरज तिकडे शेतात काय करायलाय आणि समजा शेतकरी तिकडे कसं आलं? आता मुझे क्या मालूम, मला तर काय बी कळणं झाले बघ. तू लवकर ये बरं. मी येतो लगेच. काय हा चल. राणादा, अरे काय मॅटर झालाय काय? मी येऊ का सगळं? नाही नको, ते मी एकटाच गेलेलं बरं आहे. अरे काय झाले ते तरी सांग की. अरे समजा शेतकरी खवळलेत रे आणि सूरजला घेराव घातलाय शेतात. अरे जा लवकर. अरे खवळ्याला मग आपलंही बेकार. होय चल. जा तू. अंजली, तू म्हणतेस तसं होईल ना मग? नक्की होईल. मला दोघा भावांचं प्रेम माहितीये. तुम्ही काही काळजी करू नका. हा अवधूत भाऊजी. हा वहिनी, सरिता निघाल्यात बरं का इथनं. हा पुसतील एवढ्यात. ठेवतो. हो ठेवा. गोदाका, सूरज भाऊजी निघालेत तिकडून. आता फक्त हे यायची कमी आहे. चला आपण आत थांबूया. चला चल. सूरज, 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 सूरज. राणादा, राणादा, काय झालं राणादा? हे ना बाब, माणसं कुठे? कुठली माणसं? ते सोड, तुला कुठे लागले सांग. मला कुठे काय लागलंय, पण माणसं कुठे आहेत? अरे कुठली माणसं? शेतकऱ्यांनी तुला घेराव घेतला म्हणून सांगितलं मला. अरे नाही नाही, अहो, उलट तुला काम करताना लागले असं कळलं म्हणून आलोय मी. तुला कुणी सांगितलं? अवद्याने. आणि तुला मला बरकतचा फोन आलता. असं का केलं या लोकांनी? सगळी कामं टाकून काय काय आलोय मी. तर मी बी तालीम सोडून आलो इकडं. बघतो तर कायच नाही. सगळ्या कामाचा खोळंबा झाला इथं. तुला कसलं आलंय काम? तुला सांगून काय कळणार आहे? आणि ऐकूनच घ्यायचं नाही तर मी ते काय करू? सांगायचं असतं तर माणूस कसं बी सांगतोय. वाट बघायला लावत नसतोय. समोरच्याने ऐकून घेतलं पाहिजे की. जाऊ दे, तुला सांगण्यात काय पॉइंटच नाही म्हणा. पॉइंट नसता तर तुम्ही दोघं धावत आलाच नसता.